आत्ताच एका क्लायंटचा फोन होता आणि आम्ही काही चर्चा करत होतो. आणि तो क्लायंट वारंवार एकच गोष्ट बोलत होता. "काय करू सर? माझ्याकडे चॉईसच नव्हती. माझ्याकडे ऑप्शनच नव्हता." आणि मग त्याला जे सांगितलं ते तुमच्याकरता घेऊन येतो. काय वाटतं तुम्हाला? खरंच आपल्याकडे चॉईस नसतो? ऑप्शन नसतो? जेव्हा एखादी समस्या आपल्या आयुष्यामध्ये येते, तेव्हा खरंच आपल्याला त्याच्यामधनं मार्ग काढताना पर्याय उपलब्ध नसतात? तर मित्रांनो माझं उत्तर ऐका. पटलं असेल किंवा पटलं नसेल, तरी पण शेवटपर्यंत रील मात्र बघा. मित्रांनो, आपल्याकडे कायम चॉईसेस किंवा ऑप्शन्स उपलब्ध असतात. समजा तुम्हाला वजन कमी करायचंय, तर जिमला जायचं की नाही? हा ऑप्शन तुमच्याकडे कायम उपलब्ध आहे. डायट करायचं किंवा नाही? हाही ऑप्शन तुमच्याकडे कायम उपलब्ध आहे. पैशांचा प्रॉब्लेम आहे, तर जास्त पैसे कमवण्याकरता एक्स्ट्रा मेहनत करायची किंवा नाही? हाही ऑप्शन तुमच्याकडे आहे. जास्त पैसे खर्च होतायत, तर वायफळ खर्च होऊ द्यायचा किंवा नाही करायचा, हाही ऑप्शन तुमच्याकडे कायम उपलब्ध असतो. एखादी व्यक्ती तुम्हाला अजिबात भाव देत नाहीये, त्या व्यक्तीसोबत त्या नात्यामध्ये थांबायचं की नाही, हाही ऑप्शन आपल्याकडे कायम उपलब्ध असतो. मित्रांनो, ऑप्शनची कमी नाहीये. रिॲलिटी सांगतो. आपल्याला जेव्हा एखादी समस्या भेडसावते, तेव्हा त्यातनं बाहेर पडताना आपल्याला कमीत कमी 2 ऑप्शन तर उपलब्ध असतात. असं करायचं किंवा असं करायचं. ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी. आता याच्यामध्ये आपल्याकडे योग्य कोणता ऑप्शन आहे ते आपल्याला माहीत असतं ऑलरेडी. पण मग प्रत्येक ऑप्शन बरोबर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे तो ऑप्शन घेतल्यानंतर त्याबरोबर येणारे परिणाम हे ओघाने आलेच. ते टाळता येत नाहीत. आणि जर ते परिणाम मनाला सुखकारक, मनाला आनंद देणारे नसतील, कष्टाचे असतील किंवा आपले कष्ट वाढवणारे असतील, तर मन तो ऑप्शन घेत नाही आणि ज्या ऑप्शनमध्ये आपल्या मनासारखं घडतंय, आनंद आहे, आराम आहे, तो ऑप्शन लवकर घेतं आणि मग जेव्हा त्याला कोणी विचारतं, "का रे बाबा तू चुकीची गोष्ट का केली? योग्य गोष्ट का नाही केली?" तो म्हणतो, "काय करू माझ्याकडे ऑप्शनच नव्हता बाबा." ऑप्शन होता. पण कदाचित योग्य ऑप्शन बरोबर येणारे परिणाम नको होते. म्हणून आपण एकच ऑप्शन निवडतो आणि मनाला वारंवार सांगतो, की माझ्याकडे मात्र ऑप्शन नव्हता. मित्रांनो पटलं असेल तर तुमच्या त्या मित्र पाठवा, जे काय म्हणतात, की माझ्याकडे तर काही ऑप्शन नव्हताच आणि तुमचं जर याच्यापेक्षा काही वेगळे विचार असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये टाका. मला त्यावरती उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. भेटूया माइंडॉलॉजीच्या पुढच्या रीलमध्ये. थँक सो मच.